तर हे नाव टिटवी हे नाव थोडंसं वेगळं वाटतं, तर या नावामागची काही कहाणी आहे? कमेंट करणारे नक्की कोण असतात? ज्यांना बोलता येत नाही त्यांचा आवाज म्हणण्याचं काम तुम्ही करताय, जे खरं आहे ते मांडताय. पण तुम्ही ज्यावेळी विचार करता त्यावेळी तुम्हाला असं कधी वाटतं का, की भविष्यामध्ये तुमच्या या खरं बोलण्यामुळे तुम्हाला कुठेतरी अडचणी निर्माण होतील? कसं होतंय, आपल्याला मधली चाकरी पाहिजे किंवा काही गोष्टी पाहिजे, त्यावेळेस मॅनेजमेंट कोटा होतो. तेव्हापासून बाईट टाकलेत ना, जे काही काही उघड केलेस, त्यावेळेस तुम्ही बारकाईनं बघा की देवांश अमित पाटील ह्या नावाची चिठ्ठी 7 नंबर. तर पैशांच्या सोबतच लक फॅक्टर किती महत्वाचं या क्षेत्रामध्ये? किती पैसा असेल ह्या क्षेत्रात, म्हणजे हिसाब नाही असा. पैसा असतील तरी तो माणूस 1 नंबर मध्ये बैल पळवू शकत नाही. म्हणजे गाडी गुलालात राहणे यापेक्षा टॉपची गाडी मारण्यामध्ये गोष्ट घडणारी नव्हती ती त्यांच्या आयुष्यात घडली की टिटवीची आपण 7,000 गाडी मारली आणि तो आनंद, तो त्यांचा आनंद. अनेक व्हिडिओमध्ये पण आम्ही बघितले, ज्यावेळी मथुर आणि राहुलभाई पाटील यांचा विषय येतो त्यावेळी तुम्ही बोलत असताना अनेकदा तुम्ही भावनिक होता. तुम्हाला हे म्हणजे तुमच्या नजरेतून तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता नियमावली आहेच, पण जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये बघता मग तुमच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये काय बदल व्हायला पाहिजे किंवा तुमचं मत काय आहे स्वतः? 500तले 450 जण आहेत ना, चांगल्या गोष्टीसाठी तिथे उभे राहिले ना, तर संघटना किंवा ह्याने निर्णय द्यायचा, ते नाही करायचं किंवा जे मैदान त्यात झोपतच नाही एक दिवस, एक त्याच्या आधी पायऱ्यासाठी म्हणजे हा ताप कोणाला, बैल मालकाला आयोजकासनी 0 आहे ताप, आणि ते वरनं काय बोलतेत माहितीये का, तुम्हाला लवकर यायला आले नाही का काय नाही म्हणजे. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे सुपणे या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुपणे या गावाचं ज्यावेळी नाव येतं तर त्या नावाबरोबर दुसरं एक नाव येतं, ते म्हणजे अमित पाटील यांचं. या क्षेत्रामध्ये एक परखड व्यक्तिमत्व, रोखठोक भूमिका मांडणारे, बरं नाही तर खरं बोलणारे अशी त्यांची ओळख आहे, ते म्हणजे अमित पाटील. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. या क्षेत्राबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर बघूया आज काय सांगता येते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार दादा. नमस्ते. तर बऱ्याच दिवसापासून कमेंट्समध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये कमेंट्समध्ये बऱ्याच जणांच्याकडून येत होतं की अमित पाटील आहे त्यांची तुम्ही बाईट घ्या. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही कॉन्टॅक्ट करत होतो, तर आज योग जुळून आला आणि तुमच्याशी आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा तर सुरुवातीला तुमचं आभार की तुम्ही आम्हाला परमिशन दिली बाईट घेण्यासाठी. तर दादा खूप छान वाटतं की तुम्ही आम्हाला परमिशन दिली ना, आम्हाला तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी या क्षेत्राबद्दलच्या जाणता येतील. तर सुरुवातीला तर दादा आम्हाला सांगा की तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? त्या क्षेत्रात कमीत कमीत एक मला आता 20-22 वर्ष झालं जसं कळतंय तेव्हापासून आहे. त्याच्या आधी एक 2 पिढ्यापासून आमचा नाद आहे बैलगाडीचा. अनेक पिढ्यांपासून तुम्ही हा नाद जोपासता. होय होय. तुम्हाला आठवते का जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मैदानात गेले, असं मैदान आठवते का? म्हणजे लहानपणा, आता 20-22 वर्षांचं म्हणताय तुम्ही, तुमच्या लक्षात आहे का कुठल्या मैदानामध्ये तुम्ही पहिल्यांदा गेलेला? पहिल्यांदा इथं आमच्या इथं म्हणजे नुसतंच कळत होतं, त्यावेळेस वारंजीतलं मैदान होतं. त्यावेळी पण तुमच्या त्यावेळेस नंदी, त्यावेळेस जुन्या पुलापाशी मैदान भरायचं. त्यावेळेस सुपण्यातला वळू म्हणून 2095ला त्यावेळेस त्यावेळेस 1 नंबर केलेला, आणि त्यावेळेस शिमीला काहीतरी सामना झालेला म्हणून आमची गाडी तेव्हा चाल नसायची असे, म्हणजे मग ते डबल गाड्या सोडल्या जायच्या. मग त्यावेळेस डबल गाडी सोडून 4थ्या फेऱ्याला बैलाने 1 नंबर केलेला तेव्हा नुसतं. पहिल्यांदा. तर बघू शकता मित्रांनो की दादांना किती वर्षापासूनचा हा नाद आहे आणि अनेक पिढ्यांपासून तुम्ही हा नाद जोपासता. अनेक नंदी तुमच्या दावणीला झाले असतील, त्यांनी तुम्हाला गुलाल मिळवून दिला असेल दादा. परंतु आता जे नाव तुमचं चर्चेत येतं किंवा जोडलं जातं ते म्हणजे तुमचा असणारा टिटवी हा नंदी. तर त्याच्याविषयीचे बरेचसे व्हिडिओ झाले, त्याच्याविषयीची माहिती पण दादा तुम्ही बरीचशी सांगितली. तर हे नाव टिटवी हे नाव थोडंसं वेगळं वाटतं, तर या नावामागची काही कहाणी आहे का असंच दिलेलं नाव? नाही, काय विषय माहिती आहे टिटवी नाव ठेवण्याचा. लहानपणी खोंड आणलेला, बारकाच होता, म्हणजे 12-13 महिन्याचा खोंड होता. त्यावेळेस 5:30-6च्या दरम्यान आम्ही खोंड बाहेर काढत होतो. आमच्या फॅक्टरीपाशी गुरायाच्या तिथं झाडांच्या वरती टिटवी पक्षी असा यायचा, आणि ज्यावेळेस ते टिटवी केलं ना, तेवढ्यात तो बैल असा म्हणजे उड्या मारायचा, म्हणजे त्या आवाजाला तो उड्या मारायचा. मग ह्याचं नाव खरं होतं सोन्याचं होतं.
मग ते जसं उड्या मारायला लागले टिटवी टिटवी, मग ते वरडल्यानं त्या आवाजानं मग आम्ही पण वरडायला लागलो ना, नाव घेतलं की मग त्याला वाईस समजायला लागलं, मग आम्ही त्याचं नाव फायनल टिटवी ठेवलं. असं अरे ते वा, आहे. खूपच मनोरंजक हा हा कहाणी आहे याच्यामागची. होय. दादा आता टिटवी हा म्हणजे आता मैदानामध्ये म्हणजे तुमचं नियोजन आहे का कुठल्या मैदानाला तर पुढे तो दिसणार आहे? तसं काही नसतंय, अचानक आपले नियोजन सगळ्या गोष्टी घडतात, असं काही नाही की. आणि दुसरं म्हणजे नवीन खरेदी हे काय आहे का पुढे डोक्यामध्ये? आता नवीन खरेदी म्हणजे लहान आपण बारकीची कोंडवी वासरं घेतोय, 12, 13, 14 महिन्याची. आणि लय मोठी म्हणजे पहिले घेतलेले होते, पण ते बैलात आपल्याला घेऊन पळवायला जमत नाही पेक्षा कसं होतंय, त्यांचं खाणं पिणं किंवा काय जे कसं व्यायाम दिलाय किंवा काय त्या गोष्टी आपल्याला त्या जुन्या मालकांकडून कळत नाहीत ऍक्च्युली. त्यामुळे ते आपल्या इकडे नंदी आला की तो पळत नाहीये. म्हणजे तो पळत नाही म्हणजे आपल्याकडं काहीतरी चुका असेल किंवा त्याला कसा पहिला लहानपणापासून हँडल केलाय ते आपल्याला जमत नाही. मग त्यापेक्षा आपण काय करतोय, बारके बारके दरवर्षी एक 4-5 वासरं घेतोय. मग त्याच्यातून एक ते 2 वासरं घडतात आपले, तयार होऊन जातात आपले. चांगलं नियोजन आहे तुमचे. अनेक वर्षापासून याच्यात हा. त्यामुळे तुम्हाला समजतं की अशा पद्धतीने केलं पाहिजे. याचा पण विचार जे आहेत प्रेक्षक त्यांनी केला पाहिजे. दादा आपल्या इकडे आता पावसाळ्यात मैदानाचा पावसाळ्याचा काळ असला तर मैदान आपल्या इकडे भरत नाही. हा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या इकडचे जे बैलगाड्या चाहते असतात किंवा बैलगाडा मालक असतात ते आपल्या इकडचे नंदी घेतात आणि घाटावर तडसर साईड किंवा अशा घाटावरची जी गाव आहेत पेडगाव मग तिकडे नेतात आणि ते फेऱ्यासाठी तिथं नेत असतात. मग ते खर्चिक पण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आता हा गॅप पडतोय ह्या 5-6 महिन्याचा किंवा ह्या पाऊस काळामध्ये जेवढा वेळ मैदान आपल्या इकडे नसतात. मग हे पण सांगा की त्याचा बैलांच्या वरती किंवा पळण्यावरती काय हे होतो का, परिणाम होतो का? नाही नाही. कारण हा विसावा होतो त्याच्यामध्ये. विषय कसा आहे माहिती आहे का, कुठल्याही क्षेत्रात गेला किंवा एकूण ती कला जी अंगात आलेली असते, म्हणजे आज हा बैल पळतोय त्याच्याकडे ती कलाच आहे, म्हणजे धावण्याची सगळीच बैल पळतात, पण एकूण त्याच बैलाकडे ते वेगवान स्पीड असते. मग ते स्पीड थांबलं म्हणून त्या शरीरातून जात नाहीये. गॅप पडला तरी फक्त काय होतं की गॅप पडल्यानंतर एक महिन्याचा फक्त एक 15 दिवस आपल्याला कष्ट घ्यायला लागतं. त्याला झोपणे, चालवणे, कंटिन्यूस फेरे टाकणे, म्हणजे एक महिनाभर. तो महिन्यानंतर पुन्हा रिकव्हरी होऊन बैल पुन्हा हाय वेगात पळतो बैल. असं नाही की गॅप पडल्यानंतर तो हे सोडतो. आणि कंटिन्यूस पळला तरी एक साधं गोष्ट देतो की आपली गाडी असेल, 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल, जास्त वापरण्यात आली तर ती मिशन काम करते. जर जास्त पळाला बैल तरी पण त्याला शारीरिक झीज होती आणि तो बैल कालांतरात कमी येतो. फक्त वार्षिक एक 12 महिन्यात कमीत कमी 1-1.5-2 महिने तर गॅप पाहिजे. असं पावसाच्या हे होत नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही होत. बरोबर आहे. दादा अजून एक सांगा की ज्यावेळी आता तुम्ही बरेचसे व्हिडिओ करत असता त्याच्यामध्ये आपण बघितले की काय काय जे व्हिडिओ टाकले जातात त्याच्यामध्ये वाईट कमेंट येतात. तुम्ही आता 1-2 व्हिडिओ मध्ये तुम्ही स्वतःच्या व्हिडिओ मध्ये सांगितले तेव्हापासून कदाचित हे थांबलं असेल वाईट कमेंट येणं. तर हे वाईट कमेंट करणारे नक्की कोण असतात? बैलगाडा मालक तर असू शकत नाही, ते कसे कमेंट करतील? आता विषय कसा असतोय माहित आहे का, कमेंट्स करणारे बद्दल म्हणजे ते काही जण बैल मालक असतील, 80% ना 100% बैल मालक कोण कमेंट्स करत नाही. फक्त त्याच्या एकच डोक्यात असतोय तो खेळायसाठी, म्हणजे तो त्याच्या हौसेसाठी नादासाठी त्यानं बैल सांभाळलेला असतोय आणि त्याला जिंकणं हारणंही माहित असतंय. असं नसतंय की ती हरल्यानंतर क्वचित एखादा मालक असतोय तो हार पचत नसते, म्हणजे त्याची खेळाडू वृत्ती नसते, म्हणजे थोडक्यात कुठले संयम नसतोय त्याच्या अंगात. मग तो कुठं तर करतो पण तो करतच नाही, 80% नाहीच करत, माझा तर अंदाज आहे. म्हणजे करणारे कोण असतात की ज्यावेळेस आता सोशल मीडिया मोठी झाली किंवा आज लाईव्ह टेलिकास्ट होतंय सगळीकडं, ज्यावेळेस मैदानचं त्यावेळेस अकाउंट आपले कसे फेक अकाउंट पण प्रत्येकाचे भरपूर आहेत. म्हणजे मग त्या फेक अकाउंट वरून कमेंट्स काहीतरी वेगळीच करायची, म्हणजे चांगल्या माणसाला कुठं तर गालबोट देण्याचं कारण, म्हणजे त्या मागे काही घडतात गोष्टी ह्या त्या माहीत नसतात, पुरेसं माहीत नसतात गोष्टी, ते काहीतरी बोलून जातात. त्याच्यानंतर एकानं बोललं की त्याच्यात आपला कोणतर चाहता असतो, समर्थ, मग ते काहीतरी वेगळं बोलतात, मग त्याच्यावरून ते वादविवाद ग्रुपला चालू होतो. माहित नसल्याशिवाय किंवा माहित करून घेतल्याशिवाय असे कमेंट करणं चुकीचं आहे. हा, चुकीचं होतं. दादा तुमचं तर तुम्ही तर जे बोलत असता त्याच्यामध्ये बोलण्यामुळे तुम्ही खूप चर्चेत आहात खऱ्या अर्थानं. पण तुम्ही खरं बोलत असता. बरेच बैलगाड्या मालक असतात किंवा बरेच बैलगाड्या क्षेत्रातले लोक असतात, त्यांना बोलायचं असतं
परंतु ते ओठामध्येच राहतं, ते बोलू शकत नाहीत किंवा तेवढं धाडस नसतं. परंतु तुम्ही ज्यावेळी बोलत असता त्यावेळी तुम्ही न विचार करता किंवा तुम्ही बोलून जाता धाडसीपणानं. पण ज्यावेळी तुम्ही विचार करता ह्याचा भविष्यामध्ये भविष्याला याचा अडचण येऊ शकते का? असा कधी विचार येतो का तुमच्या बोलण्यामुळे? म्हणजे तुम्ही आवाज बनताय हा. सामान्य लोकांचा ह्या क्षेत्रामधल्या. ज्यांना बोलता येत नाही त्यांचा आवाज बनण्याचं काम तुम्ही करताय. जे खरं आहे ते मांडताय. पण तुम्ही ज्यावेळी विचार करता त्यावेळी तुम्हाला असं कधी वाटतं का, की भविष्यामध्ये तुमच्या या खरं बोलण्यामुळे तुम्हाला कुठेतरी अडचणी निर्माण होतील? कसं होतंय, खरं बोलून जगणं महत्वाचं चांगलं असतंय. खोट आणि अन्याय सहन करणं पण हे चुकीचं असतंय. त्यामुळं खरंच बोलावं. अडचणी कसं आहे, अडचणी ही काय तुमच्या माझ्या हातात नाही, ही देवाच्या हातात असतात गोष्टी. फक्त आपल्याला एक माणसाचं एक जीवन दिलंय आणि देवाने एक तोंड बोलायसाठी दिलंय. मग ते चांगलं बोलण्यासाठी वापरलं तर काय हरकत नाही, असं माझा विचार आहे. नाहीतर मुख्य प्राण्याकडे आता आपण एवढ्या मोठ्या नंदीवर प्रेम करतोय, त्या नंदीला कधी आजारी असताना बोलायला येत नाही. मग त्याच्या वेदना किंवा काही सामान्य माणसांच्या आहेत वेदना, किंवा सामान्य म्हणायचंच नाही, या बैलगाडी क्षेत्रात जो बैल असा नंदी सामान्य म्हणजे जे बोलू शकत नाहीत असे. विषय कसा आहे माहितीये का, ते पण बोलतील. कसं काय होतंय, आता तुमची सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाने म्हणजे प्रत्येकापाशी जाऊन विचार त्यांचे घेतले तरी प्रत्येकाकडे विचार चांगले असतात. फक्त ते काय तुम्ही कमी पोचता किंवा ज्यावेळेस माईक दिला जातो तुमचा त्यावेळेस ते पुढच्या जनतेचा विचार करतात की बाबा हे काय म्हणेल ते काय म्हणेल. हा विचार काय नाही, खरं आहे ते खरं बोलायचं, कारण खरं बोलून चांगले दिवस येतात असं मला तर वाटतंय. पण खोटं बोलून तेवढ्या पुरतं चांगले दिवस येतात, त्याच्यानंतर मग 4-3 महिन्यानंतर ते खोटं बोललेलं उघडकीस येतं माणसांच्या आणि ते मग तिथंच थांबतं. पण खरं बोललेलं ते लाईफ टाईम तुमचं चालतं आयुष्यभर. तुम्ही वास्तव मांडता बरेच हा. क्षेत्रातलं. कधी तुम्हाला असं कोण म्हणजे चर्चा करताना म्हणतात का की सगळंच तुम्ही उघड करताय? असे भरपूर आहेत ना. आता म्हणजे कसा विषय, आता आपला बैल पळतोय, ज्यावेळेस आपल्याला मधली चाकरी पाहिजे किंवा काही गोष्टी पाहिजे त्यावेळेस मॅनेजमेंट कोटा होतो. पण काय होतो विषय, मी हा विचार करतोय, आज आपण मॅनेजमेंट केलं, आज आपला बैल पळतोय, आपण मॅनेजमेंट करून आज जिंकन, की ज्यावेळेस आपला उतरता काय येईल किंवा आपला 19-20 2 उडीचा बैल कमी असेल वेगाचा, त्यावेळेस दुसऱ्याने मॅनेजमेंट करून चांगल्या बैलाने विजय मिळवला तर त्या दिवशी आपला पराजय होणार. मग त्याच्यापेक्षा एकसारखं रिसर चाललं तर त्यावेळेस आपला 2 नंबरचा बैल असो किंवा 1 नंबरचा असो, ते न्याय भेटत जाणार आहे आपल्याला, म्हणजे सगळ्यासनीच जाणार आहे, अन्याय होणार नाही. त्यामुळे अन्याय थांबवायचा असं डोक्यात असतं. म्हणजे तुम्ही असंच खरंच बोलत राहणार, तुमच्या स्वभावामध्ये तुम्ही बदल नाही, खरंच बोलायचं, काय असेल ते खरंच बोलायचं, खोटं बोलायचं नाही, हे डोक्यात ठेव. कोणता पण परिणाम होईल त्याचा तुम्ही आता भरपूर झालाय. कमी कमी जेव्हापासून बाईट टाकलेत ना, जे काही काही उघड केलेस त्यावेळेस तुम्ही बारकाईनं बघा की देवांश अमित पाटील या नावाची चिठ्ठी 7 नंबर फाटेला आहे, ह्याच्या आधी लागत नव्हती कडेला, ते आता लागते. काही काही वेळेस अशी चिठ्ठी मी 2 ठिकाणी बघितली, डायरेक्ट सीमेला ते नाव पुकारतात आणि चिठ्ठी तर असते दुसऱ्या नावाची कडेची. आणि ज्यावेळेस तेच चिठ्ठी देवांश अमित पाटील येते त्यावेळेस ती 2 मिनिटात पुढच्या सीमेत 4 सीमेच्या तेच नाव पुन्हा पुकारलं जातं. हा, तिथंच हे होतं. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल बोला आणि त्यामुळे हे प्रकार थांबला का पुढे? थांबलेत. 70-80% आहेत ना, ह्यो थांबलाय विषय. फक्त आता विषय काय झालाय बैलगाडी क्षेत्रात, एकाच गावात 4-4 मैदान किंवा प्रत्येक ठिकाणी जास्त मैदान घ्यायची किंवा आज 10 गट पळवायचे आणि बक्षीस असायचे संध्याकाळी 8. मग ज्यावेळेस 8 बक्षीस आहे त्यावेळेस 8 गट 8 गट पळाले, 8 सेमी झाली तरी काय वाटत नाही हो. पण ज्यावेळेस 10 सेमी पळते, 10 गट 9-10 पळते ना, बक्षीस तुमचे 7 असतात. मग ते अन्याय झाल्यासारखं राहतं ना. मग 7 जणांनी राहायचं तिथंच बाबा 8 गट पळले 8 ना, तर 8 बक्षीस असेल तर 8 गाड्या फायनलला राहतात ना. जास्त झालं पाहिजे खऱ्या अर्थाने. हा. तुमच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत असता की तुमच्याकडे पण पैसे आहेत, बरेच जण म्हणजे या क्षेत्रामध्ये असणारे, तर पैशांच्या सोबतच लक फॅक्टर किती महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये? तुम्हाला खरं सांगू का, पैसा असून चालत नाही ह्याच्यात. आता माप पैसा आहे, आज आपल्याला बिना पैशाचा बैल देवानं घडवून दिलेला आहे. मग आता मगाशीच काय तुम्हाला सांगितलं, आपण लहान खोंड घेतो, हे एकदा असाच खोंड घेतलाय 7.5 लाख रुपयाचा.
खोंड बांधून आहे. त्याला आजपर्यंत एकदा आला, एकच गुलाल गावला. त्याच्यानंतर गट पण पास झालेला नाही. तो खोंड तसाच आहे. आता तो खोंड शिकवतोय बैल. म्हणजे तो नाशिकवरून घेतलेला होता. म्हणूनच luck factor हा. आहे. आणि दुसरी गोष्ट, शो किती पैसा असेल ह्या क्षेत्रात, म्हणजे हिसाब नाही असा. हम्म. पैसा असतील तरी तो माणूस एक नंबर मध्ये बैल पळवू शकत नाही. त्याच्या नशिबातच लागतं की तो बैल त्याच्या दारात घडायला किंवा पळायला. ते त्याच्या नशिबाचा भाग्य आहे. की असं नाही की मी कोटभर रुपयाचा घेईन, 2 कोटी रुपये. तुम्ही असं डोक्यात घेऊन आला ना, 5 CR 10 CR मी खर्चीन या 10 वर्षात, वर्षाला 1 CR खपवून, पण मी नाव स्टॉपला ठेवून, त्याला पण ते घडणार नाही. पैशावर ह्या गोष्टी घडत नाहीत. पण हल्ली काय झालंय, सामान्य बैल मालक असो किंवा सगळे असो, की त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की वायदी दिली पाहिजे, चांगला टॉपचा बैल, टॉपचा बैल घातला पाहिजे, मग मी चर्चेत येईल, माझा बैल उजेडात येईल. ज्यावेळेस आपल्या बैलाला स्पीड असेल बेहिसाब, त्यावेळी 100% कितीही मोठा बैल आणि टॉपचा बैल असेल, तो स्वतःहून तुम्हाला फोन करतो की आपण पुढचं मैदानाला नियोजन करायचं का. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. पण असं डोक्यातच आहे ना की माणसांच्या एकच डोक्यात आहे की आता बैल पैशावर भेटतेत किंवा पैर भेटतेत, किंवा जास्त पैशाचं खरेदी केलं हा की तो पळतोय किंवा बाबा हे आहे ते. तसं काही नाहीये. फक्त बैल, आपल्या बैलाकडे धमक पाहिजे की तेवढी पळण्याची कॅपॅसिटी असेल ना तर 100%. आणि ज्यावेळेस तुमची कॅपॅसिटी बैलाची आहे टॉपला पळण्याची, त्यावेळेस तुम्हाला 100% पैर होतात. पण ज्यावेळेस तुमच्या बैलाचा बिग पॉईंट म्हणजे लागणं किंवा आजारपणा, तर रिवर्सपणा येणे, म्हणजे कमी येणे गती, त्यावेळेस तुम्ही जेवढ्या टॉपच्या नंदीवर पळालाय, जो तुम्हाला मागे लागत होता त्याला तुम्ही त्यावेळेस दिलाय, आणि तुमचा रिवर्स आल्यानंतर तो माणूस बैल देत नाही तुम्हाला. बैल का देत नाही? बिकॉज त्याला हे एकच वाटत असतं की तो आत्ता बैल रिवर्स आहे, त्या बैलामुळे आपला बैल हारेल, म्हणजे पराजय होईल, आपला शिव होईल, म्हणून त्या भीतीपोटी तो देत नाही. मग ते काहीतरी कारण सांगतात, मग वाईट देऊ, मी ह्याला दिलाय, मी त्याला दिलाय. मग तो 1-2दा त्या गोष्टी घडले जातात. मग माणूस काय करतं, शेवट काय नाही, मग असं त्याला वाईट, तो पैशावर पोळतोय ना, मग ते काय करतात की बाबा 5, 25, 50 हजार रुपये तुम्हाला देतो, पण मला बैल द्या. मग अशा गोष्टी घडले जातात. पण त्या माणसाचा हेतू नसतोय की बाबा पैसे घेऊन पळवायचा. पण त्या गोष्टी पैसा, आणि शेवट आत्ताच्या युगात पैसा म्हणजे सर्वस्व आहे असं मला वाटायला लागलंय. कारण बैलगाडी क्षेत्र असो, नाहीतर तुम्ही कुठलंही क्षेत्र असो, जिथं नोट आली तिथं चांगली माणसं नोटला हे होते. दुसरं एक विचारायचं आहे, तुम्हाला म्हणजे गाडी गुलालात राहणे यापेक्षा टॉपची गाडी मारण्यामध्ये अमित पाटलांना आनंद वाटतो का? वाटतं 100%. असं दररोज 1 नंबर केला तरी आनंद नाही वाटत. पण ज्यावेळेस आपला बैल छोटा असेल, म्हणजे कमी गतीचा असेल, आणि ज्याची चर्चा जास्त आहे, सलग बाबा 10-15 मैदानाला 1 नंबर केलाय किंवा टॉपचा बैल आहे, आणि त्या बैलाची आपल्या बैलानं गाडी मारली की ते सगळ्यात जास्त आनंद असतोय. म्हणजे जे घडणार नाही ते. आता साधा विचार करा, परवा दिवशी आम्ही 2 शर्ती केल्या, ह्याच्यामध्ये चांगल्या टॉपच्या चांगल्या गाड्या केल्या. बुरकवडीमध्ये पहिली पण केली, दुसरी पण केली, आणि तिसऱ्या शर्तीला एक मित्राला बैल द्यायचा होता, म्हणून त्यासनी बैल दिला, आणि वाजलेले 5:30, 4:30, 5 वाजलेले. त्यावेळेस एक सामान्य माणसांचं नाव होतं 7,000 शर्तीला. मग काय नाही म्हणून नको फिरवाय, तरी फिरवलं नाव. आणि त्यावेळेस तिसऱ्या शर्तीला बैल पळाले नाहीत. एका तासात 1.5 तासात 3 फेऱ्या झाल्या. तिसऱ्या शर्तीला बैल पळाला नाही, टिटवी आपला कमी पळाली, दोन्ही पण बैल, आणि त्यात 2 ते 3 नंबरच्या बैलांना आपली गाडी बिनजोडला बुरकोडीला मारली. पण जेवढं बाकीचे म्हणजे मित्र किंवा मंडळी जेवढी सगळी होती ना, त्यांचा जे जल्लोष होता ना, म्हणजे आजपर्यंत आम्ही लाख रुपयाच्या शर्ती केल्या आणि तेवढा गुलाल उधळला नाही, तेवढा त्याने गुलाल उधळला. आणि बाकी सगळे म्हणते बघ किती, असं विचारायचं, पुन्हा शर्यत करायची. अरे काय नाही म्हणलो, ती लय भार आहेत, ती त्यांच्या आनंदात आहेत. कारण त्यासनी विरोध नव्हता, की त्यासनी भविष्य म्हणजे त्यांच्या गोष्ट घडणारी नव्हती, ती त्यांच्या आयुष्यात घडली, की टिटवी आपण 7,000 गाडी मारली, आणि तो आनंद, तो त्यांचा आनंद व्यक्त करत होते. मग काही शीच भूमिका नसते माणसांची. मग ते काय करतात, मी मोठा आहे, माझा बैल मोठा आहे, ह्याने काय दांगा करायचा आहे, ह्यांची काय गरज आहे.
अहो तो खेळ आहे, खेळात जिंकल्यानंतर सगळे आहेत ना आनंद साजरा करणार आणि त्यांनी तवा नाही करायचं तर कधी करायचं आणि पुकारणार त्यावेळेस आहे ना पुन्हा डबल सांगतो की तो दांगा चाललेला जल्लोष चाललेला त्यावेळेस माही करून म्हणले की इथं दांगा करू नका आनंद व्यक्त करू नका घरी करा म्हणजे बैल हा ग्राउंड मध्ये म्हणजे ज्यावेळेस माणूस जिंकतो जिथं तिथं आनंद व्यक्त करणार का घरी जाऊन करणार आहे जो आनंद ज्या ठिकाणी तिथंच व्यक्त केला पाहिजे माणसाने त्यामुळे आपण रागवायचं किंवा राग येण्याची गोष्टच नाही ना उद्या भविष्य तेच असतं टिटवी लहान असेल बैल आणि तोच बैल टॉपचा असेल आणि टिटवीनं गाडी मारली असते तर अमित पाटील ह्याच्यापेक्षा जास्त नाचला असता तिथं मैदानात हा त्यामुळे राग घ्यायचा नाही हारलं जिंकलं ते तिथं सोडून द्यायचं आणि दररोज आपलं खेळत राहायचं. दुसरं म्हणजे दादा तुम्ही ज्यावेळी अनेक व्हिडिओमध्ये पण आम्ही बघितले ज्यावेळी मथुर आणि राहुलभाई पाटील यांचा विषय येतो त्यावेळी तुम्ही बोलत असताना अनेकदा तुम्ही भावनिक होत असता तर हे तुमचं मथुर विषयीचं प्रेम पण आम्हाला सांगा आणि राहुलभाई पाटील यांच्याविषयीचं असणार तुमचं नातं पण थोडंसं ऐकायला आवडेल. विषय कसा आहे माहितीये का मथुर हा बैल मथुर आजपर्यंत की बैल असा घडलेलाच नाही म्हणजे मुंबई मला जेव्हापासून मुंबईचा खेळ कळतोय बिनजोडचा तेव्हापासून असं बघतोय की मुंबई म्हणजे मुंबई कशाला लय मोठी मुंबई असे म्हणतात ना ते खरंच आहे कारण इतक्या वर्षात मी जातोय ना 15-20 वर्षात तर ज्यावेळेस मुंबईत 1 ते 2 महिने बैल पळतो दुसऱ्या महिन्यात त्या बैलाची गाडी हरवली जाते म्हणजे कराड तालुक्यात भेटला नाही तर नाशिक मध्ये आणणार जालन्यात आणणार पंजाब मधनं कुणी ना कुणी बैल आणतेत आणि खेळतात आणि ती गाडी चांगली जुळवून लगेच त्या 2 महिन्यात त्या गाडीला हरवली जाते मात केली जाते आणि दुसरा विजेता निर्माण जातो म्हणजे तो जो मैदानचा ग्राउंडचा दबदबा आहे ना तो कमी केला जातो पण हा मथुर हा बैल असा आहे की त्यानं बंदीपासून कमी कमी आज 2019 पासून ते आज 23 पर्यंत हारला नव्हता 23 एंडिंगला पहिल्यांदा 23 पर्यंत हारला नव्हता म्हणजे 4-5 वर्ष बैल 4 वर्ष हारला नव्हता आणि ज्यावेळेस हारला ववले फाटीला त्यावेळेस म्हणजे एकमेव म्हणजे 4 वर्षानंतर बैल हारला पण हारल्यानंतर जो प्रेक्षकांचा म्हणजे एकदम असं शांत राहिलं प्रेक्षक आणि काही ठिकाणचं प्रेक्षक असं एन्जॉयमेंट म्हणजे आनंद की बाबा ही गाडी हरली म्हणून किंवा काय त्याने वाटत त्या बैलाची चाहता असतील सोन्याचं किंवा ते वर जल्लोष करत असतील पण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याच बैलाला की माझ्या 20 वर्षांमध्ये मला जसं कळतं या नादात 4 वर्ष की स्वतःचा रुबाब बैलगाडी क्षेत्रात असा टिकून म्हणजे लय अवघड आहे. हा जसं आपल्याकडे मोठा लक्ष तयार झाला म्हणजे नाव दबदबा अजूनही आहे बऱ्याच वर्ष आता मोठा लक्ष पण तुम्ही म्हणताय ना मुंबईत पण मोठा लक्ष टॉपचाच पळत होता पण मोठा लक्षच काय व्हायचं 1-2 महिने कंटिन्यूस पळायचा 2 महिन्यानंतर कुणी ना कुणी मारले हरवलेलं असायचं पुन्हा टॉपला पळायचा म्हणजे शे आहे हार जीत होती पण शा बैलाचं काय आहे 4 वर्ष हारण्याच भानगड नाही कायम गुलाला वन साईड म्हणजे म्हणायचंच नाही की येणार हा म्हणायचंच नाही कुणी बाबा की आज हारल. आपल्या भागात असा बैल आता कुठलं तुम्हाला वाटतं अशी हे नाव सांगते तुम्ही तसं म्हणजे तसा आता आहे ना तानाजी पाटलांचा सोन्या म्हणून एक बैल पहिला पळत होता की आपल्या भागात म्हणजे सगळ्यात मोठं मैदान कोळलं सलग 4 वर्ष 1 नंबर केला बैलानं हा म्हणजे हारलाच नाही ज्यावेळेस पहिल्या वर्षी आला ना सोन्याने 1 नंबर केला दुसऱ्या वर्षाला सोन्याने केला माणसं म्हणली तिसऱ्या वर्षी काय होते तिसऱ्या वर्षी सोन्याने केला चौथ्या वर्षी सोन्यानेच केला म्हणजे जी असं रेकॉर्ड केलेलं असतंय ना म्हणजे की बाबा त्या फाटीवर किंवा ते म्हणजे सोन्याचं होतं तानाजी पाटलांच्या. आता साधं उदाहरण होतं की मागच्या वर्षी ह्याच वर्षी पावसाळ्यात बक्कासूरची हॅट्रिक होणार होती ती झाली नाही किंवा त्याच्या मागच्या 2 वर्षापूर्वी बलमाची सलग 2 वर्ष बलमाने 1 नंबर पेडगावचा केलेला तिसऱ्या वर्षी करायचं होतं म्हणजे ते झालं नाही म्हणजे मालकांच्या हातात नसते किंवा बैलाच्या हातात नसते म्हणजे ते काहीतरी लक फॅक्ट काय म्हणजे काय गोष्टी असतात अडचण येतात किंवा हे चढ उतार असतात गोष्टी मग त्या घडून जातात पण त्या गोष्टी त्या बैलाला आहे ना मथुरला आवडून सांगायचं एवढं म्हणजे गोष्टी काय काय म्हणजे विचित्र घडल्या त्या बैला संदर्भात तरी त्याच्यात गोष्टीत त्या बैलानं मात करून बैल 4 वर्ष म्हणजे तो भक्कम म्हणजे त्यानं हार कधी दिली नाही कोणाला हारला नाही कधी कोणावर.
खरंच आहे मित्रांनो, म्हणजे या क्षेत्रामध्ये ज्यावेळी नंदी असतात त्याचं सातत्य म्हणजे गुलालात राहतेच, हा पण कायम एका मैदानात राहिला तर दुसऱ्या मैदानात राहील का नाही याची शाश्वती नसते, हो खात्री नसते. तर मग तू सलग 4 वर्ष मैदानामध्ये गुलालात राहिला, त्याच्यामुळे राहिला. त्याचं असणारं त्याच्याविषयी असणारं तुमचं प्रेम. दुसरं सांगा, राहुलभाई पाटील यांच्याविषयीचं प्रेम, याच्याबद्दल पण सांगा. आता विषय कसा आहे दादाचा, की आज मी एकटा आहे, म्हणजे सख्खे चुलत भाऊ आपलं, पण सक्का मी एकटाच आहे. सक्का भाऊ जसा असतोय मोठा, तसं भावागत आहे. म्हणजे आजपर्यंत बैलगाडी क्षेत्र सोडून किती वर्षांचा ऋणानुबंध आहे? कमीत कमीत आहे ना, ज्यावेळेस दादानं लहानपणी पहिला खोंड की मथुरच्या अधीगर, म्हणजे एक 2007ला मैदान बंद पडायच्या अधीगर, 2007-8ला पुशेगावला मैदान होतं. दादा कमीत कमी 22-23-24 वर्षाचं वय होतं मला वाटतंय, आणि माझं किती 15-16 वर्षाचा असेल, मला कळतंय असं. म्हणजे त्यावेळेस संबंध नुसते गुळ जोडलेले. हा, तर त्यावेळेस खुटाळवाडीच्या तिथं भागाएवढे खुटाळवाडी म्हणून एक गाव होतं. त्यावेळेस तिथली स्वतःच्या मालकाची 2 बैल पळत होती, आणि पुष्यगावात एक दुसरा बैल होता आणि एक चौसा होता. पुष्यगावात 8 नंबर फाटीनं त्यांनी शेमी काढलेला, आणि फायनलला काहीतरी 5 नंबर केलं. ही अख्खी गाडी त्या पिरियडला म्हणजे 2007-8ला त्यावेळेस दादाने 13 लाख रुपयाला दोन्ही बैल घेतलेली. पण असं बघितलं किंवा काय वाटलं की कोण म्हणणार नाही की एवढं पैसे, म्हणजे तेव्हाच 13 लाख, म्हणजे हातात नाही म्हणलं तरी कोटभर रुपये असतील, की तेव्हा खरेदी केलेली. आणि त्याच्यानंतर आमचं संबंध होत होत गेले, मग बैलाचा विषय इकडे तिकडे, आणि संबंध बैलापासून होत घडले. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे फॅमिली असो किंवा काय प्रॉब्लेम असेल नसेल, किंवा आनंद सुख दुःख असतात ना गोष्टी, सगळ्या गोष्टीत म्हणजे मोठ्या भावाप्रमाणे असतात सगळे. अजून पण ते नातं हा तसंच आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही भावनिक होता हा. त्यांच्याविषयी बोलत असताना. खरंच आहे, या क्षेत्रामध्ये आता आम्ही व्हिडिओ करत असतो, याच्यामध्ये हेच जाणवतं की बाकीच्या पेक्षा माणुसकी हा, किंवा माणूस. नाती जपण्याचा खूप प्रयत्न असतो. म्हणजे शब्दाला किंमत म्हणा, किंवा ही नाती जपण्यासाठी खूप म्हणजे माणसाला किंमत दिली जाते किंमत. याच्यामध्ये. जसं नंदीवर जीव लावला जातो तसं हे पण जाणवतं हे मुलाखती घेत असताना. दादा म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आता ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक निर्णय घेत आहेत. बैलगाडा मालक आहेत त्यांच्या वतीने निर्णय घेत आहेत, खूप चांगले निर्णय घेताना दिसत आहेत. पण जर तुम्हाला हे म्हणजे तुमच्या नजरेतून तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता नियमावली आहेच, हा, पण जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये बघता, मग तुमच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत, किंवा तुमचं मत काय आहे स्वतःच? बदल संघटनेपेक्षा आहे ना, स्वतः बैल मालकाने, म्हणजे आज स्वतः हमीद पाटील कोणत्या बैलाचा मालक असेल, किंवा असे एका मैदानात कमीत कमी एक 500 गाडी गोळा झाली तर 500 बैल मालक असतात स्वतः. मग 500 बैल मालकांच्यात त्याच्यातले एक 2-3 अन्याय विरोधात लढतात, किंवा एक 10-12 जण. पण 500तले 450 जण आहेत ना, चांगल्या गोष्टीसाठी तिथे उभे राहिले ना, तर संघटना किंवा ह्यानं निर्णय द्यायचा, ते नाही करायचं, किंवा जे मैदान आयोजक करतात, काही काही जत्रेचे आयोजक चांगलेच असतात, पण जे आयोजक असे बोगस करतात त्यासनी जाग्या वाळा बसेल, म्हणजे तिथं कुणाला निर्णय द्यायचा लागायचीच गरज लागायची नाही. म्हणजे बैल मालकांनी स्वतः आहे ना ठाम भूमिका घेतली ना, तिथं बाबा अन्याय होतोय. 400 ते 550 जण गाडी मालक आलेत, त्याचे 500 जणातले कमी कमी 300-350 जणांचा एकामेकाचा परिचय असतोय. मग तो आपला भाऊ म्हणूनच त्यांच्यावर अन्याय होत असलं तर त्याला 300-350 जणांनी तिथे विरोध केला ना, तर ती जी बैलगाडी आयोजक करणारे असते आयोजक मंडळी, तिला इथलेच 5-50 असतात, ते आपल्या पुढे जाऊ शकत नाहीत. हा, जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते 2 मिनिटात निर्णय तिथे बदलला जाईल, अन्याय होणार नाही. पण हे आपले काय करतात आमचे बैल मालक, हे असून द्या त्याचा तो आहे ना तो बघल, पुन्हा आपण काय बोललो काय विरोध केला तर पुन्हा पुढच्या 4 दिवसांनी त्यांचं मैदान पडले पावसाळ्यात, मग ते आपल्याला कडेला गाडी टाकतील, विरोध करतील. विषया भीतीपोटी ते बोलत नाहीत. आणि आता पहिल्या काही राहिलेलं नाहीत, त्यामुळे मीडिया आहे, कॅमेरा आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट विरोध केला तरी तुमच्यावर अन्याय होणार नाही. फक्त दुसऱ्याला न्याय मिळवायचं तुम्ही तुमच्या मनाची भावना ठेवा, तर आपल्यावर अन्याय होणार नाही, ही 100% मी सांगतो तुम्हाला. हा, सगळ्यांचा केला. होय. आता दुसरी गोष्ट की काही संघटनेकडे येतात की कमिटी, म्हणजे जे आयोजक असतात ना बैलगाडी मालक, म्हणजे बैलगाडी मालक नाही, जे मैदान घेणारा आयोजक,
ते म्हणतात की आम्हाला परवडत नाहीये मैदान घ्यायला, असं होतंय. मग ते बाकी बाबा 2,000 50,000 रुपये डिपॉझिट भरायला लागतंय, ते बॅरिकेडचा खर्च, म्हणजे सगळ्या टोटली आम्हाला 2-2.5-3 लाख रुपये जाते. मग बक्षीस येते. अहो, ज्यावेळेस स्पर्धा एकूणदा माणूस ठेवतोय तो पैसे कमवाय ठेवत नाही ना. आता सांगा, उन्हाळ्यात आपल्या इकडचे मैदान होते त्यावेळेस 3-3, 4-4 गाड्या पळल्या जातात आणि बक्षीस काय लाख रुपये आहे असते. गट किती होते? 20 नाही तर 25, ती पण 3-3 गाड्यानं, 3, 4, 5 गाड्यानं. तर लईत लईत प्रवेश बी आहे ना त्या मैदानाला लाख रुपये पण होत नाही, 70,000 ते 80,000 रुपये. आणि बक्षीस किती देतात ते? नाही म्हटलं तर 1 नंबरला लाख रुपये असतात. टोटली बक्षिसाचा खर्च असतो त्यांचा 2.5-3 लाख रुपये. आणि जी बाकी मैदान घ्यायचा खर्च तो 2-2.5-3 लाख रुपये. मग टोटली खर्च किती होतोय? 5-7 लाख रुपये होतोय. तरी म्हणजे ते आनंदात असतात की मैदान गावचं झालं, जत्रच झालं त्याच्यात. पण आज असा आहे की 1,000 800-900 1000 गाडी गोळा झाली. 1000 गाडीला 10 कालचंच मैदान झालं दुसऱ्या बैलाचं, 800 गाडी नोंद झाली. प्रवेश 800 रुपये, बक्षीस होतं 1 नंबरचं 71,000. मग तुम्ही कमी कमी 6-7.5 लाख रुपये कमवताय आणि सगळी बक्षिसाची रक्कम टोटल किती होते तुमची द्यायची? 2 ते 2.5 लाख रुपये. 7.5 लाख रुपये हेच होते प्रवेश फी. हा, आणि बक्षीस किती? 2-2.5 लाख रुपये सगळी टोटली अमाऊंट होते. मग बक्षिसाची टोटली अमाऊंट 2-2.5 लाख रुपये जाऊन आणि राहते तुम्हाला बाकीचा खर्च म्हणतो एक 5-50,000 लाख रुपये, 3 लाख रुपये. तुम्हाला 3-3.5 लाख रुपये भेटून तरी तुम्ही काय म्हणता की आदल्या दिवशी लॉट काढताना की गाड्या नोंद झालेल्या नाहीत आणि एवढ्यात कसं लॉट काढू? मग त्यांचं लॉट कितीला पडतं माहिती का? संध्याकाळी 9:30, 10, 11ला. 9:30 नंतर लॉट पडायला माणूस एकूणदा 9:30ला चालू झाला लॉट की तो कमीत कमीत आहे ना 10:30 पर्यंत लॉट बघत असतोय. 10:30ला लॉट बघतो. मग त्याच्यानंतर कुठल्या गाड्या आहेत, काय आहेत, नियोजन. मग बाबा आपली 10व्यात निघाले किंवा पहिल्यात निघाले किंवा शेवटच्या 17व्या गटात निघाले. मग तो काय करतो? रातच्या 10:30ला फोन चालू करतो. मग तो फोन करणार की सकाळी टेम्पो बाबा तुझा 6ला ये, 4ला ये, नाहीतर सकाळी 10 वाजता जाऊ आपण, लेट गाडी. मग ती त्याचं तिथनं नियोजन. मग तो त्या टेम्पोवाल्याला करणार. मग तो पहिरे करायला करणार, पहिरेवाला त्या टेम्पोवाल्याला. मग ती 4 जण असतात मग ती त्याला. मग शो खेळ कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहतो. 12 पर्यंत चालू होतो. मग तिथनं तो झोपणार. सकाळपर्यंत बैल इकडे तिकडे न्यायचा असतोय. आता इथून पेडगाव फाटीपर्यंत किंवा तिथं मैदान चोराला जायला आता मध्यंतरी रोड कच्चा आहे, कमी कमी 2-2.5 तास लागतात. आपल्या इथनं 70 ते 80-90 किलोमीटर आहे मग प्रवास. 90 किलोमीटरचा प्रवास. मग सकाळी लवकर आधीकडे 1 तासभर बैल जाऊन बसला पाहिजे. मग पहिल्या तर मग तो माणूस काय करतोय? सकाळी 3 वाजल्यापासून येते आंघोळ ह्याचं बाकी सगळं आवरावर सगळ्यांनी फोन करणे. मग ते 3:30 वाजल्यापासून असं 4:30ला बैल भरून फाटीवर 7-7:30-6 वाजेपर्यंत जातो. मग तासभर आराम असावा. मग त्या गोष्टी होऊन म्हणजे तो 2 दिवस त्यात झोपतच नाही. 1 दिवस एक त्याच्या आधी पायऱ्यासाठी म्हणजे हा ताप कोणाला आहे? बैल मालकाला आहे. आयोजकासनी 0 आहे ताप. आणि ते वरनं काय बोलतात माहितीये का? तुम्हाला लवकर यायला आले नाही का काय नाही. म्हणजे सगळा खेळ कशात चाललाय? ते ह्यांच्यासाठी चाललाय ना. बाकी आणि शेज आत्ता मैदान जे होते ना घाटावर, त्यांची गावची जत्रा उन्हाळ्यात असते. पण त्यांच्या गावात उन्हाळ्यात बघा मैदान होतात का? नाहीत होत. अशा गोष्टी आहेत ना. म्हणजे बाकी मी म्हणत नाही की त्यासनी नावं ठेवत नाही. स्पर्धा एकूण घेतल्या कुठल्याही, क्रिकेटच्या असू, कबड्डीच्या असू किंवा कुठल्याही असेल त्या. मग त्यावेळेस स्पर्धेला माणूस काय करतं की बाबा स्पर्धक येणार आहेत त्यासनी ताप नको, त्याची काळजी घेतली जाते. पण हिथं नाही ना. हिथं बैल मग आलं कधी काही ना, सकाळचा येऊ तो पहाटे 5ला येऊ, तिथं माय राहणार किंवा काय येऊ. तो फक्त येतो, आयोजक येतो 8-8:30-9ला चालू मैदान करतो आणि एकदम पहिला लॉट 10 सोडतो. पहिल्या 10 लॉट मध्ये बघा टेम्पो कोणाचा बैल उतरायला चाललेला असतो, कोणाचा अजून वाटत असतो, कोण पहिरेकर राहिलेलं असतो, कोणाचा ड्रायव्हर नसतोय, कोणाचा टीमेकर सोडणार नसतोय. त्याच्यात तिची गाडी पळवायची राहून जाते. म्हणजे तो सकाळचा उठून पण एकूण त्या माणसामुळे एक चूक झाली किती राहतात. पण पहिला हे नाही म्हणजे ते विचार करत नाहीत. बस त्यासनी एकच असतं की 5 पर्यंत आम्हाला फायनल झालं पाहिजे. आणि ती बैल कशी का पळना ती थांबणे प्रकार नाही. म्हणजे बैल मालकांचा विचार करणे ही भानगड नाही. बैल मालकांच्या नादामुळे सगळं चाललंय. कारण कितीतरी बघतोय आपण पैशाचा विचार नाही काय नाही, अख्खं म्हणजे काही विचार करत नाहीत. पैसे किती जातील, किती खर्च होईल हे नसताना हा नाद जोपासता येईल. त्याच्यामध्ये विचार झाला पाहिजे.
खरंच आहे दादा, तुम्ही जे माहिती सांगत आहात. आणि या क्षेत्रामध्ये आता मी बरेचसे व्हिडिओ करत असते आणि व्हिडिओ करत असताना उर्मिलाताईंची पण मी बाईट घेतलेली. हा त्याच्यानंतर मयुरी रणदिवे आहे, तिची पण हा मी बाईट घेतलेली आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढतो. म्हणजे मला त्यामुळेच वाटलं की मी त्यांच्या बाईट्स घेतल्या आणि थोड्या 1-2 कव्हर केलेल्या. त्यावेळी मला वाटलं खरंच म्हणजे बाकीच्या विषयावर पण मी घेते. हा मग मी विचार केला की हे क्षेत्र पण जाणून घेऊ. एवढं लोकांना कसं म्हणजे याचं म्हणजे आवड आहे किंवा नाद आहे, तर बघूया या क्षेत्रात. तर या क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग किंवा येत आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं काय मत आहे, महिलांनी आलं तरी चांगलंच आहे. हम्म. पण शक्यतो करून आहे ना, की ही बैलगाडी क्षेत्र असं आहे की सख्या भावापेक्षा जीव देणारी पक्की माणसं आहेत ह्या बैलगाडी क्षेत्रात. फक्त विषय कसा आहे की ज्यावेळेस तुमचा नंदी टॉपला पळतो तोपर्यंतच तुम्हाला भावागत किंमत दिली जाते, आणि ज्यावेळेस तुमचा नंदी रिवर्स येईल त्यावेळेस तुम्हाला कोण विचारत नाही. त्यामुळे शक्यतो करून आपली पारंपरिक गोष्टी आहेत लेडीजनी, की आपल्या घरात बसून आपला आनंद किंवा आपल्या घरातल्या माणसांनी एक नाद आहे, त्या नादाला घरी बसून आपण पूर्ण सपोर्ट करणे आणि मनापासून त्या गोष्टी त्यांच्यासाठी हे करणे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि घरी बसून आपलं बघितलं किंवा ज्यावेळेस आपल्या इथं मैदान आहे त्यावेळेस मैदानावर येऊन शर्ती बघितल्या तरी चालेल, पण असं की स्वतःहून यायचं मैदानात हा येणं ते फार असं मला पण असं वाटतंय की नको आहे एवढं काय. हा हा माझा वैयक्तिक विचार आहे की नको आहेत. कारण का तर माणसं अशी आहेत काय काय, म्हणजे सगळीच नाहीत, एक 100रातली 10 अशी आहेत की पैशाच्या स्वार्थासाठी येते ह्या नादात. किंवा तरुण पिढी आता बारकाईने बघा, 2-3-4 जण बैल घेतात, आज पगार कोणाला 20-25 हजार असेल, पण तो बैल पळवताना काय करतोय की आपल्याला आज 25,000 रुपये पगार आहे, तर तो एका मैदानासाठी बैल घालायसाठी तो 20-25 हजार रुपये वायदी देतोय. मग वायदी देतोय आणि तो त्याचं नुकसान करतोय, म्हणजे तो भविष्यात त्याच्या जी घराला किंवा त्याच्या भविष्यात पुढची पिढी आहे, म्हणजे लहान मुलं असतील काय असतील त्यांचं शिक्षण ही तो त्यांचा खर्च मारून, म्हणजे घराचा खर्च न करता, तो विचार न करता आपल्या बैलांच्या किंवा हे करतोय. मग शो खर्च असा आम्ही करतोय. तेच आता आमची जबाबदारी माझी मंडळी असेल, तिने सांगितलं की बाबा नाद करा पण कमी प्रमाणात, पैसे व्हायचं आपल्या पोरालाही, पण दोघच वाहून गेले त्या नादात, तर भविष्यात आपल्या मुलासनी शिक्षणाला किंवा बाकी खर्च पैशा पाण्याला म्हणजे तो सोर्स तेवढा राहणार नाही आणि आपलं कुटुंब प्रगतीच्या दिशेला जाणार नाही. त्यामुळे एकानं घरी बसलं पाहिजे, प्रपंचावर ध्यान दिलं पाहिजे आणि एकानं नाद करायला पाहिजे, असं म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे. आता काही जणांची मोठी परिस्थिती आहे, त्यांच्याकडे पैसा आहेत भरपूर, त्यांचा बिझनेस बाबा नुसता फोनवरून चालतोय, व्यवसाय चालतोय, त्याने एक ठीक आहे की बाबा आले तर चालेल, पण सामान्य माणसाच्या आपल्या कुटुंबात की नको आहे तो, कारण एकानं हा हा पर्याय पाहिजे. पण तुमचं ते या क्षेत्रामध्ये आहेत थोडे, त्यांच्याबद्दल कौतुक आहे का? नाही नाही, त्यांच्याबद्दल एकदम असा आनंद आहे आपल्याला की असं काही शी वाटत नाही, कारण एवढं धाडस आहे ना, एवढं आज सांगतो मी असेल. आता आज माझ्या बोलण्याची ट्युनिंग तुम्हाला सांगतो थोडक्यात, की आज लेडीज बरोबर बोलताना मला असं बोलायला नाही एवढं मनसोक्त बरं का. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्या माझ्या बाईट बघा, आम्ही हे होतोय तर हजारो प्रेक्षक म्हणजे जेंट्स लोक असतात, एवढे सगळे असतात, आणि त्याच्यात एकूण लेडीज यायचं म्हणजे ते बघायचं, म्हणजे ते धाडस लय मोठं आहे हो. असं नाही की आज मला असं एक 1000-1500 लेडीजच्या कार्यक्रमाला मला नेलं तर माझ्या तोंडातून नाही शब्द जाणार, काही बोलायला नाही जमणार, म्हणजे शेव होतं. मग त्यांचं म्हणजे एकदम धाडशी व्यक्तिमत्व आहे हो. असं नाही की बाबा त्यांच्या एवढं धाडस कोणाचंच नाही म्हणलं पाहिजे आपण. कौतुक पण हा आहे, सगळा विचार करून, हा विचार करून. हा खरंच दादा सांगताय तसं, म्हणजे थोडं खरंच मी पण आज हे बोलत असताना मला पण थोडं बोलताना म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येताना मला पण धाकधूक होती की थोडं राहतच ना लिमिटेशन. हा थोडं राहतं, लेडीजला लेडीजशी बोलणं राहतं, परंतु हे बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि ते समजून घेणं पण मला महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळं तुम्ही सांगता त्याच्यावर विचार, ह्या व्हिडिओचे बघत असेल तर याच्यावर नक्की विचार करतील दादा. नाही, विचार करण्यापेक्षा किंवा न करण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता बऱ्यापैकी 100% नवीन पिढी म्हणजे भरपूर नादात आहेत, की आता मला दररोज फोन येतात की
शेट वायदे किती देऊ, कोण किती काय असं तसं. पण काही काहींचे कॅपॅसिटी म्हणजे सगळं पोटाचा म्हणजे एकदम आपल्या प्रपंचाचे पैसे लावून ते नादात मोठा बैल तयार करायला जातात. म्हणजे ते नाही की असं बाकीचं रॉंग गोष्ट बाकीच्या व्यसनापेक्षा हे व्यसन चांगलंच आहे तुम्हाला खरं सांगतो. उगाच काय करतात मागचा विचार नाहीत करत. मग हे एकूण कोणतरी घरात पाहिजे ना विचार करणारा माणूस की बाबा तू किती खर्च करतोय काय करतोय. त्या गोष्टी लिमिटेड ठरल्या तर आपण ते कुटुंब हे नाद आयुष्यभर करू शकतो. म्हणजे ती एक पिढी करते ना दुसरी पण पिढी करेल. पण शनीजी एकाच पिढीनं कसंही वागलं आणि नादाला पैसे संपवले हा हा पाहिजे हा नाही चालणार. तुम्ही दादा वायदी देणं घेणं याच्याबद्दल आम्ही वायदी देतो पण घेतो पण तुम्हाला खरं काय बोलाय म्हणजे आता सगळ्यांपाशी बोललोय आपण कॅमेरा पण आणि आपण घेतोय पण देतो पण. आणि असं नाही की नुसतं म्हणायचं मी वायदी देतो आणि घेत नाही. मी काही जणांची वायदी घेतले काही जणांची वायदी दिले का तर प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी आहे. आणि ज्यावेळेस मी वायदी घेतले का घेतले वायदी तर त्या माणसाने आपल्याला मागच्या एक 5-6 वर्षात 10 वर्षापूर्वी आपण त्यांच्या दारापाशी गेलेलो किंवा बैल मागितलेला त्या माणसाने आपल्याला बैल दिला नव्हता पायऱ्याला. मग त्यावेळेस त्यांची भाषा ती होती त्यावेळेस आपण आपली भाषा तीच दाखवली. म्हणजे जे त्यांचं शब्द होतं तेच 10 वर्षांनी रिपीट आपण केले त्यासनी. त्यामुळे बाकी आणि ज्याने आपल्याला ज्यावेळेस आपला बैल पळत असेल किंवा नसेल त्यांनी न विचार करता आपल्याला बैल दिलाय त्या खोंडासनी पळा येऊ न येऊ किंवा फायनलला राहू काय आपण बघत नाही. आपला बैल कुठल्याही बैलात पळतो. काही जणांना काय वाटतं माहित आहे का आज बैल एकूण द्यायला दिलाय की बाबा आज पण वायदी घेतली असेल गच ह्या खोंडाला कशाला दिला ह्याला पळायला. अरे पण त्या माणसाचं माझं किती नातं आहे किंवा प्रेम आहे किंवा काही संबंध आहेत किंवा त्यांनी मला पडत्या काळात कुठला बैल दिलेला हे मला माहित आहे ना मनाला. त्यामुळे आज आपला बैल पळतोय म्हणून त्यासनी विसरून चालणार नाही. म्हणून त्यासाठी आपण हे बैल देतोय कुणाला पण असं आहे. हो दादा मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात या क्षेत्रामध्ये तुम्ही नसता तर तुम्ही स्वतःला कुठं पाहिलं असं ते पण सांगा. आणि आता तुम्ही या क्षेत्रामध्ये असल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रभर तुमची एक ओळख आहे एक नाव आहे तुम्ही प्रसिद्ध आहात त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं. तर जर तुम्ही या क्षेत्रामध्ये नसता तर तुम्हाला आताची प्रसिद्धी मिळते ती मिळाली असती का? त्या क्षेत्रात नसतो मी तर एक आपले पहिलं आहे व्यवसाय इकडे तिकडं भरपूर पैसा कमवला असता भरपूर आयुष मजा केली असती. पण असं हक्कानं सांगू शकलो नसतो की आज आपण मुंबईत जावा इकडे सांगलीत जावा किंवा कोल्हापूर नाशिक जालना औरंगाबाद कुठेही जावा कोण ना कोण चेहरा बघितला तरी हेच ते अमित पाटील म्हणजे ही ओळख किंवा आपण नाव एवढं झालं नसतं किंवा राजकीय दृष्ट्या आपण कुठं पाऊल उचललं असतं. लहितलं काय पंचायत समिती झेडपी शेवट नशीब लय मोठं असतं तर आमदार फिमदार झाला असतं तरी पण तो सातारा जिल्ह्याच्या मर्यादेपुरता जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला असतं. पण ही नाव ही होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की असं नाव बैलगाडी क्षेत्रात जे होतंय ते असं कुठल्याही क्षेत्रात जाऊन माणूस करू शकत नाही. कारण सामान्य माणसापर्यंत चेहरा आणि एक नाव येणं किंवा आदर्शानं माणसं बघणे आपल्याकडं ही फक्त बैलगाडी क्षेत्रातच घडू शकतं मी एवढं सांगतो. आणि ते पण कसं घडतंय ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या नंदीवर बैलावर प्रेम करता किंवा आवर्जून तुम्ही कष्ट घेताय आणि त्या कष्टाचा तुम्हाला वरचा तो नंदीचा मालक महादेव आहे. महादेव तुम्हाला 100% फळ देतोय आणि यश देतोय तुम्हाला खरं सांगतो. कारण सगळी गोष्ट आहे ना महादेवाच्या हातात आहे की तुम्ही ज्या नंदीला स्वार्थासाठी मारून पळवून नाव करायचं का प्रेमानं त्याच्याकडं काम उठवून घेऊन एक आपलं नाव मोठं करायचं आणि नाव मोठं केल्यानंतर स्वार्थासाठी की ज्यावेळेस तो बैल कमी आला की बैल इकून टाकणे किंवा दुसरीकडे सांभाळायला देणे किंवा बैलावर त्या दुर्लक्ष करणे ही गोष्ट केली तर तुम्हाला पुढच्या 4 वर्षात बैल लागणार नाही. कारण मी खरं सांगतोय कारण आता तुम्ही म्हणशीला तर माझ्या घरात जवळजवळ जेवढी बैल पळालेत आणि जे टॉपचे पळलेत त्या बैलांची मरस्तवर घरात आमच्या सेवा केली जाते. आणि त्या बैलांचं तुम्हाला आहे ना भविष्यात कधी खाली गोट्यावर आला तर तुम्हाला 5 बैलांच्या एका ठिकाणी 5 बैलांच्या समाध्या तुम्हाला तिथे जाग्यावर दिसतील बघायला. हा त्यामुळं हा नंदी आम्हाला लागतोय म्हणजे वर्षातून एक ना एक बैल आमचा पळतोय का मी म्हणत नाही आणि हे बोलून दाखवणं पण हे चुकीचं आहे. पण मला एकच कळतं की ज्या बैलांना आपलं नाव महाराष्ट्रभर किंवा 4 गावात केलंय मनापासून ज्यावेळेस आपल्या इज्जतीचा सवाल असतो म्हणजे या क्षेत्रात जिंकायचंच असतंय त्या दिवशी जिंकलेलं असतंय
त्या नंदीला कधी भविष्यात कमी आला किंवा आजारी पडला, काय केलं, मारू नका किंवा काय करू नका, पण कसं त्याला जपा, की पहिला दिवस आठवा की ह्याच्यामुळे आपलं नाव झालंय. आणि दुसरं पण याच्यामध्ये काही कमेंट वाईट करतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून काही सांगाल का? जे चुकून काही वाईट कमेंट पण करतात, मग त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मला त्यांना एकच सांगा. काय काय बोलायचं आहे, कमेंट्स करणाऱ्यांनी कमेंट कराव्या, वाईट करा चांगल्या करा, ही तुमच्या डोक्याच्या मेंटॅलिटीवर आहे. फक्त एकच करा की जिथं माझं चुकल किंवा आमच्या बैल मालकांचं किंवा गाडा मालकांचं कुणाचं चुकल, तिथं तुम्ही आमची चूक दाखवा, त्या कमेंट्स करा तुम्ही. तिथं आम्हाला आनंद आहे की बाबा आम्ही चुकलोय, आम्ही तिथं तुमची हात जोडून माफी मागन. फक्त तुम्ही कमेंट्स करताना काय करताय, बैल मालकांच्यात वादविवाद निर्माण करताय. म्हणजे ती गैरसमज करू नका आणि कमेंट्स असल्या करू नका. कसं होतंय, तो खेळ आहे, तो आज ना उद्या एकमेकाच्या पायऱ्यात पळणार आहेत, सगळं शिव होतील, पण तुमच्या कमेंट्स नुसार असं म्हणजे एकूण त्याच्यात भांडणं लावून किंवा गैरसमज जास्त, म्हणजे थोडं गैरसमज असतो तो मोठा गैरसमज करून त्या माणसासनी एकापासून लांब करणं. आणि ज्यावेळेस काही काही माणसं आजपर्यंत मी बघतोय या क्षेत्रात लांब झालेत, ती पहिलं 24 तास एकत्र असणारी माणसं आहेत. मग त्या माणसात हे कमेंट्स वर म्हणजे ही झालं अंतर पडलंय, ते अंतर तुम्ही पाडू नका. फक्त काय चुकीच्या गोष्टी असतील, काय असतील, घडत असतील कुठल्याही गाड्या मालकाकुंड किंवा वैयक्तिक माझ्याकुंड घडत असतील, कुणाकुंडही, त्यावेळेस तुम्ही सांगा की कमेंट्स करा बिनधास्त की बाबा तुम्ही पार्सलिटी केली आहे, तुम्ही 2 नंबरने खेळताय, तुम्ही असं करताय तसं, त्या गोष्टीला आम्ही सहमत आहे. फक्त अशा काही कमेंट्स करून वादावाद तुम्ही निर्माण करताय ना, त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कमेंट्सवर म्हणजे बोलतोय ना, तुम्हाला राग येतोय. फक्त राग येऊन द्यायचा का नाही यायचा ते तुमच्या हातात आहे. फक्त ह्यो खेळ एक मोठाच दिसला पहिला. मागच्या 10 वर्षापूर्वी मला नाद लागलेला आणि बंदी आली, त्यावेळेस लय मनापासून लागले आणि माझं वय तेव्हा 24-25 होतं, म्हणजे पूर्ण वय म्हणजे हे होतं. आणि त्या वयात कोणाला काही कळत नाही, कोणता शोक लागला की तो पाहिजे. मग तसल्या ह्याच्यात मग पोलिस येऊ काही बंदीत पण आम्ही शर्ती करायचो, कुठं पण जायचो. काही काहीच वाटायचं की शर्ती बंद पडतील, भविष्यात एक शेवायाबासारखे, धनाजी तात्या, म्हणजे असे अंदाप्पा, कमीत कमी एक 12 जणांची टीम आहे मोठी. मग शाहीने काय केलं की लय म्हणजे कोर्टात इकडं तिकडं बाकी राजकीय नेते असतील सगळ्यांच्या बाबा कोर्टाला निवेदन करून किंवा वरनं सगळ्या गोष्टी ह्या करून ते मॅनेजमेंट केलं. आज कोर्ट म्हणजे तुम्हाला आता माहितीच आहे, एकूण साधा एक चूक झाली तर किती वेळ जातोय ते तुम्हाला माहिती आहे. आयुष्यातला साधंही असेल तर 6-7 महिने कमीत कमी 20-25 तुम्हाला कोर्टाची पायरी चढायला लागते. मग त्या माणसाने एवढं मोठं मात करून ह्या गोष्टीवर खेळ लाडा मोठा दिलाय लाडा. मग त्या गोष्टी चालू केलेत आणि चालू केल्यानंतर तुम्ही मग असं भांडणं करून किंवा काय इकडे तिकडे करून शर्ती बंद करायचं आणत असतील काही गोष्टी, किंवा काही जण असं स्वतःला समजतात की मालक या नादात, असं की बाबा आम्ही म्हणल तेच आम्ही तसं. तुम्ही एक विचार करा की ह्या गोष्टी काय काय कुणी घडवलेत किंवा काय केलेत, त्या माणसांची नावं पण नाहीत. फक्त काय झाले ते बोलत नाही, सिनियर आहे. आणि त्या माणसाने काही वेळेस असं होतं की एखाद्या मैदानाविषयी एखादा कोणतर काहीतरी बोलून जातो आणि त्या गोष्टीचं त्या म्हणजे वडिलांसारखे आपले माणसं आहेत, म्हणजे वडीलधारीच आहेत माझे सगळे, कारण माझ्या वडिलांपासून ते नादात आहेत. आणि त्या माणसाने त्यावेळेस दिलगिरी व्यक्त करायला लागते. तर ही चुकीच आहे ना. म्हणजे आज मी काय केलं आणि एखादा म्हणजे आज वडील आमचे असतील किंवा ह्या नादातल्या वडिलांसारखी माणसं आहेत ज्येष्ठ, त्या माणसाने आपण दिलगिरी व्यक्त कुठेतरी करायला होते. तर मग ह्या नादात माझ्यासारख्याला येऊन मला म्हणजे असं म्हणजे शिवागणार, म्हणजे आपण आपल्या वडिलांनी कमीपणा देतोय, मग नाव काय कमवून हरकत आहे. मग शिज बैल मालकाने आणि सगळ्यांनी या नादातल्या जे पुढं हे करतात काही होते त्यांनी फक्त ज्येष्ठ माणसासनी की नावाला मान सन्मान द्यावा आणि त्यांच्या म्हणजे कुणी अस्तित्वाला कुणी असा टच पण केलं बोलू शकले नाही. म्हणजे कोणाच्या आजपर्यंत कॅपॅसिटीज नाही त्या माणसाने तुम्ही विरोध करायचा. कसं माघारी काही गोष्टी होते कमेंट्स मध्ये, त्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे, एवढंच सांगतो मी. खरंच दादांनी या संपूर्ण मुलाखतीमध्ये सुरुवातीपासून जे सांगितलं त्याच्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये जे वास्तव आहे त्याच्याबद्दल दादा बोलले. त्याच्याबरोबर
बैलगाडा शर्यतीवर जी बंदी होती ती बंदी उठवण्यापासून बैलगाडी शर्यती आता चालू झालेत. परंतु ते उठवण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान आहे, ज्यांनी लढा दिलाय, त्यांची जाणीव या क्षेत्रातल्या प्रत्येकानं ठेवली पाहिजे, हे त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि दादांच्या बद्दल नेहमीच हे वाक्य बोललं जातं की दुसऱ्यांना बरं वाटावं, दुसऱ्यांना चांगलं वाटावं म्हणून ते बोलत नाहीत. जे खरं आहे, जे वास्तव आहे, जे त्यांना वाटतं खऱ्या अर्थानं झालं पाहिजे त्याच गोष्टी ते बोलत असतात. आजचा हा विषय त्यांच्याशी बोलण्याचा हाच हेतू होता की त्यांचं या क्षेत्रामधलं बोलणं, त्यांना असंही म्हटलं जातं की ते जे बोलत असतात त्याच्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी व्हावी यासाठी बोलत असतात. परंतु आजच्या मुलाखतीमध्ये किंवा त्यांच्याशी बोलताना समजलं खऱ्या अर्थानं ते या क्षेत्रामध्ये आहेत. खरं या क्षेत्राविषयीची असणारी तळमळ आहे म्हणून ते खरं बोलत असतात. ज्यांना खऱ्या अर्थानं बोलण्याचं धाडस नाही त्यांच्यासाठी ते बोलत असतात. आणि दादा, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हेच सांगायचं की तुम्ही बोलताय, खूप चांगलं म्हणजे करत आहात. तुम्ही असंच बोलत राहा. सगळ्यांना ऐकायला तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं ते तुमच्या याच स्वभावामुळे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बाईट दिली, तुम्ही आमच्याशी बोलला, गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांना जे प्रश्न होते त्यांची खूप चांगली उत्तरं दिली. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुमचं आमच्या चॅनलच्या वतीनं मनापासून म्हणजे आभार मानते आणि धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.